नमस्कार, कसे आहेत सगळे? बऱ्यात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर सगळे माझ्याबरोबर म्हणा की पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. तर ह्याचं नामस्मरण तुम्ही नक्की करत राहा, कारण का पांडुरंग विठ्ठल ह्याचं नामस्मरण केल्यानं आपल्या आयुष्यात खरंच खूप फरक पडतो आणि नामस्मरण गरजेचं आहे. असं आपण अभंगामधनं आपण शिकत आलेलो आहोत आणि असं आपल्याला आपले संत सांगून गेलेले आहेत. तर चला, तर आज पण अभंग बघणार आहोत आणि अभंगामध्ये आजचा अभंग आहे संत तुकाराम महाराजांचा. आणि तुकाराम महाराजांचा मी तुम्हाला अभंग पण सांगते आणि त्याचा अर्थ सुद्धा सांगते. बाळ बापा म्हणे काका, तरी तो का निरापराध परीखा. जैसा तैसा भाव गोड, पूर्वी कोड विठ्ठल. साकोसी म्हणता धोंडा, तरी का तोंडा न रुचे. तुका म्हणे आरूप बोल, नवे फोल आहाच. याचा अर्थ असा आहे की लहान मूल अज्ञानामुळे बापाला काका म्हणते, म्हणून बापाचे त्याच्यावरील प्रेम कमी होत नाही. भक्ती ही अशीच प्रेमाने नामस्मरण करतो. नाव त्याने वेडेवाकडे घेतले तरी ते देवाला आवडते. खडीसाखर दगड म्हणून तोंडात घातली तरी गोडच लागणार. त्याप्रमाणे देव कोणत्याही भक्तीची इच्छापूर्ती करतो. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तिपूर्वक वेड्यावाकड्या शब्दात केलेले नामस्मरण कधीच वाया जात नाही. म्हणजे खूप छान सांगितलंय तुकाराम महाराजांनी की जेव्हा लहान मूल अज्ञानामुळं, म्हणजे लहान मुलाला काहीही कळत नाही, तो आईला काकू म्हणतो किंवा आईला ताई म्हणतो किंवा बापाला काका म्हणतो, वडिलांना काका म्हणतो किंवा काकाला वडील म्हणतो. म्हणून असं असलं तरी सुद्धा आई वडिलांचं प्रेम आपल्या मुलांवरचं आई बाबांचं प्रेम कधीही कमी होत नाही. तर भक्ती पण अशीच आहे. आपण जेव्हा भक्ती करतो, प्रेमानं नामस्मरण करतो, जर देवानं आपल्याला वेडं-वाकडं नाव घेतलं तरीही आपण देवाला वेडं-वाकडं नाव घेतलं तरी देवाला ते आवडतं. खडीसाखर जेव्हा आपण खातो, ते खडीसाखर म्हणजे दगडासारखी साखर, ती जरी तोंडात घातली तरी ती आपल्याला गोडच लागते, तिखट लागत नाही. त्याप्रमाणे कोणत्याही भक्तीची इच्छापूर्ती देव आपल्याला करत असतो. आपण जशी भक्ती करतो, आपल्या मनात कोणती इच्छा धरून आपण भक्ती केली, त्या इच्छेचं फळ आपल्याला देव नक्की देतो. तुकाराम महाराज म्हणतात की भक्तिपूर्वक वेड्यावाकड्या शब्दात केलेले नामस्मरण कधीच वाया जात नाही. आपण नामस्मरण करताना वेडेवाकडे शब्द घेतले तरी सुद्धा ती भक्ती कधीच आपली वाया जात नाही. तुम्ही नामस्मरण करा, पण मनापासून करा, वरचेवर करू नका. मनापासून केलेली भक्ती ही देवापर्यंत पोचती. आणि आपण वेडेवाकडे शब्द भक्तीमध्ये घेतले तरी सुद्धा ती कधीही वाया जात नाही, ती आपल्या देवापर्यंत पोचती, असं तुकाराम महाराज सांगतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा हा अभंग कसा वाटला ते मला सांगा. जर खरंच तुम्हाला अभंग आवडला असेल तर मला या अभंगाला लाईक करा. आणि असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला तर असेच अभंग तुम्हाला नक्की ऐकायला मिळतील आणि त्याचे अर्थ तुम्हाला कळतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या भागामध्ये असेच अभंग आणि अभंगाचा अर्थ आपण बघूया. तोपर्यंत पहिल्यांदा मी सुरुवातीला सांगितलं तसं नामस्मरण करा. पांडुरंग हरी, गोविंद हरी, पांडुरंग हरी, विठ्ठलाचं नामस्मरण करत राहा. तर
मी पण तेच सांगते की पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी.